पहलगाम हल्ल्यामागे पाकिस्तानच, लष्कर ए तोयबा, ISI, पाकिस्तानी लष्करानंच कट रचला. NIAच्या प्राथमिक अहवालातील निष्कर्ष गृह मंत्रालयाकडे सादर होणार अहवाल. सिंधू नदी पाणी वाटप करार रद्द केल्यास रक्ताचे पाट वाहतील. पाकिस्तानचा माजी मंत्री बिलावल भुट्टो पुन्हा बरळला. पाकिस्तानचा आडमुठेपणा सुरूच. आईपासून बाळाला केलं वेगळं. पाकिस्तानात लग्न करून भारतात परतलेल्या महिलेला सीमेवरच अडवलं. बाळापासून वेगळं केल्यानं आईचा आक्रोश. पाकिस्तानकडून लाईन ऑफ कंट्रोलवर सलग 8व्या दिवशी कुरापती सुरूच. रात्री कुपवाडा, उरी आणि अखनूरसह 6 ठिकाणी अंदाधुंद गोळीबार. भारतीय जवानांकडून चोख प्रत्युत्तर. गंगा एक्सप्रेसवेवर लढाऊ विमानांचा एअर शो. उत्तर प्रदेशच्या शहाजहानपूर मध्ये वायुसेनेचा एअर शो. गंगा एक्सप्रेसवेवर टच अँड गोचा सराव. पाक विरोधातील कारवाईबाबत सरकारला पाठिंबा देण्यावरून महाविकास आघाडीमध्ये जुंपली. सरकारच्या प्रत्येक निर्णयाला आमचा पाठिंबा. शरद पवारांचं वक्तव्य. तर तुम्ही मोदी सरकारच्या चुकांसोबत आहात का, संजय राऊतांचा सवाल. लाडक्या बहिणींना याच आठवड्यात मिळणार पुढचा हप्ता. तांत्रिक कारणास्तव एप्रिल महिन्याचा हप्ता थकला. नवं आर्थिक वर्ष सुरू झाल्यानं आता हप्ता न थकण्याची सरकारची ग्वाही. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं आश्वासन कोणी दिलं? मी दिलं का? मी तरी दिलं नाही. उपमुख्यमंत्री अजितदादांनी हात झटकले. नवी मुंबईमध्ये एज्युसिटी तयार करणार. ग्रेट ब्रिटनच्या विद्यापीठाचा राज्य सरकारसोबत सामंजस्य करार. वेव्ह समिटमधून मुख्यमंत्र्यांच्या मोठ्या घोषणा. तर पनवेलमध्ये फिल्म सिटी उभारण्याचीही तयारी. नवी मुंबई पोलिसांचं एपीएमसी फळ मार्केटमध्ये कोम्बिंग ऑपरेशन. 50 संशयित बांगलादेशी चौकशीसाठी पोलिसांच्या ताब्यात. तर झोपडपट्टीतून 4 किलो गांजाही जप्त.